वसुबारसच्या दिवशी न चुकता गाईला खाऊ घाला ही एक वस्तू. 33 कोटी देवांचा आशीर्वाद मिळेल. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. वसुबारसच्या दिवशी गाईला दिलेले हे दान आयुष्यभर श्रीमंती देते, ज्यामुळे आपल्या घरात लक्ष्मीचा वास कायम राहतो, ज्यामुळे घरात पैसा नाही तर समाधान, आनंद, सुख, शांती, ऐश्वर्य मिळते. हे दान म्हणजे वसुबारसच्या दिवशी गाईला दिलेलं दान. गाईला दिलेली एक मूठ अन्नधान्याची, एक वाटी पाणी आणि एक हात प्रेमाचा, इतकं केल्यावर भाग्य बदलतं म्हणतात. वसुबारस म्हणजे काय, ते का साजरी केली जाते आणि गाईला दिलेले हे एक धान्य आपल्याला श्रीमंती आणि सुख समृद्धी का देते, हे आज आपण जाणून घेऊया. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस. यालाच गोवत्स द्वादशी म्हणतात. वसु म्हणजे धनसंपत्ती आणि समृद्धी म्हणजे, आणि बारस म्हणजे द्वादशी म्हणजेच 12वा दिवस. या दिवशी गोमातेची पूजा केली जाते, कारण हिंदू धर्मात गाईला विशेष प्राणी नव्हे तर माता मानली गेली आहे. गाईच्या अंगात 33 कोटी देवतांचा वास आहे असे पुराण सांगते. ब्रह्मा, विष्णू, महेश, लक्ष्मी, सरस्वती, पार्वती सगळेच देवतेच्या अंगात आहेत. म्हणूनच वसुबारसच्या दिवशी गाईची पूजा केली म्हणजे प्रत्यक्ष देवतांचे पूजन झाले असे म्हणतात. पद्मपुराणात एक सुंदर कथा सांगितली आहे. एकदा महर्षी वेद व्यासांनी लक्ष्मी देवीला विचारलं, हे देवी, दिवाळीच्या आधी वसुबारस का साजरी केली जाते? तेव्हा लक्ष्मी देवी म्हणाल्या, या दिवशी जो व्यक्ती गोमातेची पूजा करतो त्याला अन्न, पाणी आणि प्रेम देतो. त्याच्या घरात मी स्वतः स्थायिक होते, कारण गाईला दिलेलं दान म्हणजे माझ्या रूपालाच अर्पण केलेलं दान. म्हणूनच वसुबारस ही फक्त पूजा नाही, ती आहे लक्ष्मीला घरात बोलवण्याची पहिली पायरी. गाईला द्यायचे ते दान म्हणजे नेमकं काय? गाईला फुलांचा हार घालवणे किंवा तिच्या अंगावर हळदी कुंकू लावणे आणि तिच्या पायांजवळ बसून तिला अन्नदान करणे, हेच वसुबारसचे मुख्य कर्तव्य आहे. पण लक्षात ठेवा, दान म्हणजे फक्त पैसा देणे नव्हे, दान म्हणजे मनाने देणे. गाईला द्यायचे दाणे 5 गोष्टींनी पूर्ण होतं. तांदूळ आणि मूग अन्न समृद्धीचे प्रतीक, गोड आणि गहू गोडवा आणि स्थैर्य, पाणी जीवनाचे प्रतीक, प्रेमाने केलेला स्पर्श, देवी ऊर्जा. देणारा जेव्हा हे सर्व गाईला अर्पण करतो तेव्हा ती ऊर्जा देते. ज्याने मला अन्न दिलं त्याला घरात कधीच अन्न कमी पडणार नाही. वसुबारसच्या दिवशी करायची पूजा विधी: पहाटे उठून घर स्वच्छ करा, अंघोळ करून स्वच्छ वस्त्र धारण करा, घरासमोर रांगोळी काढा, विशेषतः गोमातेचे चित्र किंवा पायाचे ठसे. नंतर गाईसमोर एक तांब्याची थाळी ठेवा, त्यात तांदूळ, मूग, गोड दूध आणि थोडंसं तूप ठेवा. गाईला हळदी कुंकू लावा, हार घाला आणि तिच्या शिंगावर फुले बांधा. नंतर शांतपणे खाली बसा आणि म्हणत राहा, गोमाते नमः, लक्ष्मी रूपे नमः, सर्व प्रसादने सर्व सुख क्षयस्तुते. गाईला हे अन्नदान करताना आणि तिच्या डोक्यावरून 3 वेळा हात फिरवा. हे करताना मनात एकच भावना ठेवा, माझ्या घरातही तुझं मंगलमय पाऊल पुढे दे. या दानाचं रहस्य: श्रीमंती कशी वाढते? अनेकांना प्रश्न पडतो, गाईला अन्न दिल्याने पैसे कसे येणार? यामागे 2 अर्थ आहेत मित्रांनो. एक म्हणजे आध्यात्मिक आणि दुसरा म्हणजे वैज्ञानिक. गाईच्या अंगात लक्ष्मीचा वास आहे. तिला अन्न दिलं म्हणजे तुम्ही लक्ष्मीला पोषण देता. ती तृप्त झाली की तिची कृपा तुमच्यात होते. ती ज्या घराकडे वळते तिथे कधी अभाव राहत नाही. गाई पृथ्वीवरील सर्वात शांत व पवित्र प्राणी आहे. तिच्या शरीरातून उत्सर्जित होणारी ऊर्जा सकारात्मक असते. जेव्हा आपण तिला अन्न देतो तिचं समाधान होतं. ती कृतज्ञतेची कंपनी निर्माण करते आणि ती आपल्या घरात शांती, तयारी आणि समृद्धी आणतात. म्हणूनच म्हणतात, गाईला दिलेलं दान म्हणजे स्वतःच्या नशिबाला अन्न देणं. वसुबारसेला हे करू नये. लक्ष्मी माता रुसते. गाईला मारणे, तिचा अपमान करणे पाप मानलं जातं. दान देताना राग, अहंकार किंवा दिखावा ठेवू नका. गाईला पॉलिथिन, प्लॅस्टिक उरलेलं देऊ अन्न देऊ नका. गाईच्या समोर पाय ताणून बसू नका. त्या दिवशी मांसाहार, मद्यपान, वादविवाद टाळा. हे सगळं केल्यास लक्ष्मी देवीची कृपा नष्ट होते असे म्हणतात. एकदा एका गरीब ब्राह्मणाने दाम्पत्याचे वर्णन केले.
त्याच्याकडे खायला धान्य नव्हतं, पण श्रद्धा होती. वसुबारसच्या दिवशी त्यांनी गाईला फक्त एक मत तांदूळ आणि थोडं गूळ दिला. गाईने ते अन्न शांतपणे खाल्लं आणि रात्री त्याच्या भोवती फिरली. त्या रात्री त्याच्या घरातून सोन्याचं तेज निघालं असं लोकांनी पाहिलं. दुसऱ्या दिवशी त्याच्या घरात दळण आणि अन्न भरलेलं दिसलं. म्हणूनच म्हणतात, दानाचे फळ त्वरित मिळतं. वसुबारसच्या दिवशी विवाहित महिलांनी एक छोटा उपाय नक्की करावा. गाईला अन्नदान केल्यावर तिच्या शेपटीचा एक केस घेत तो लाल दोऱ्यात गुंडाळा आणि आपल्या देवघरात लक्ष्मीच्या पायाशी ठेवा. हा उपाय घरात लक्ष्मीचा स्थायिक वास ठेवतो असं मानलं जातं. तर लग्न न झालेल्या मुलींनी गाईला गूळ आणि मूग देऊन सुखी संसाराची प्रार्थना करावी, कारण गाईला दिलेलं दान त्यांच्या आयुष्यात योग्य जोडीदार आणतो. तसेच श्रीमंतीसाठी ओम गोमाते नमः सर्व धनप्रदे स्वाहा हा मंत्र वसुबारसच्या दिवशी 11 वेळा म्हणा. गाईसमोर दिवा लावा. धन व सुख दोन्ही मागा. हा मंत्र धनत्रयोदशीच्या दिवशी आणि लक्ष्मीपूजनापर्यंत रोज करा, तर लक्ष्मीची कृपा नक्की मिळते. वसुबारस ते लक्ष्मीपूजन 4 दिवसांचे दैवी सूत्र. वसुबारस, गाईला अन्नदान, धनत्रयोदशी, कुबेर व धनपूजन, नरक चतुर्दशी, नकारात्मक ऊर्जेचा नाश, लक्ष्मीपूजन, देवीचा स्थायिक वास. हे 4 दिवस म्हणजे लक्ष्मीला बोलवण्याचा आणि तिला स्थिर ठेवण्याचा रहस्यमय विज्ञान आहे. पहिला दिवस गाईचा, कारण तिचं लक्ष्मीचं वाहन आहे, म्हणून वसुबारशीची लक्षणे घरात बोलवण्याचं पहिलं पाऊल आहे. मित्रांनो, लक्ष्मीला बोलवायचं असेल तर आपल्याला प्रेमाने कृतज्ञता या दोन्ही गोष्टी शिकाव्या लागतील. गाईला दिलेलं अन्नाने तिचं पोट भरतं, पण त्याचवेळी आपल्या घरातही धन आणि पुण्याचं भांडार उघडतं. तर या वसुबारसला फक्त पूजा करू नका, श्रद्धेने गाईला दान करा. तिच्या डोळ्यात बघा, तुम्हाला तिथे लक्ष्मीच दर्शन होईल. अशा प्रकारे मित्रांनो, वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, म्हणजे ही माहिती सगळ्या लोकांपर्यंत पोहोचेल. श्री स्वामी समर्थ.